रोज शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालणारे विद्यार्थी 75 वर्ष स्वातंत्र्यानंतरही रस्ता नाही आणि पूल सुद्धा नाही. नंदुरबारच्या केळखडी येथे दररोज 20हून अधिक विद्यार्थी नदीतून जीव धोक्यात घालून शाळेत जातात, कारण इथे पूल नाही आणि रस्ता सुद्धा नाही आणि शासनाचं लक्ष सुद्धा इथे नाही. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी सुद्धा 2 वर्षापासून प्रशासनाकडे रस्ता मागून थकल्यावरही आजवर फक्त आश्वासनच त्यांना मिळाले. विद्यार्थ्यांना नदीत पडण्याचा धोका रोजचाच, तरीही शिक्षणासाठी हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय. गावकऱ्यांनी सांगितलं, दर पावसाळ्यात आम्हाला या रस्त्यामुळे भीती वाटते. 20 फूट खोल केळखडी नदी आणि 25 फूट लांब झाडाचा रस्ता. या मार्गावरून जाताना अनेकदा मुलं झाडाचा आधार घेत नदी ओलांडतात. किती दिवस अशी परिस्थिती चालणार? विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या जीवासाठी प्रशासन झोपेतून जाग कधी होणार? आणि जागं होतं, पण अशा बातम्यामुळे जागं होतं. पण हे कधी झालं की याची बातमी बनली. याची बातमी बनल्यानंतर संपूर्ण जनतेतून त्याचा आक्रोश निर्माण झाला की इथं अशी परिस्थिती कशी. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी तिथं लक्ष दिलं. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आणि गावकऱ्यांची 2 वर्ष झाली तिथं प्रशासनाला मागणी आहे पुलाची. पण प्रशासनाने त्यावेळेला का नाही लक्ष दिलं? मागणी अर्जाला वगैरे काही किंमत नाही. फक्त सोशल मीडियावरती एखादा व्हायरल झाला व्हिडिओ आणि त्यावेळेला शासनाची जर गोची झाली तर मात्र त्याच्यावरती काम होतंय का, या संपूर्ण प्रकरणामधून दिसून येते. तुम्हाला संपूर्ण काय वाटते याबद्दल कमेंटमध्ये नक्कीच सांगा.